श्री स्वामी समर्थ. माझे नाव सौ जयश्री पाटील. मी आज तुम्हाला नामस्मरण एक अद्भुत साधना याविषयी काही माहिती सांगणार आहे. ही एक PDF होती, ती माझ्यापर्यंत पोचली. तिचे लेखन वैद्य वर्षा लाड यांनी केलेले आहे. ते वाचून मला खूप काही शिकायला मिळाले आणि त्यामुळे मी विचार केला की हे फक्त माझ्यापुरतेच न ठेवता इतरांपर्यंत पोहोचण्याची सेवा मी करू शकते. परंतु धावपळीच्या युगात व वेळेअभावी याचे वाचन बरेच जणांना करणे शक्य नाही. त्यामुळे मी ही सेवा करावी म्हणून मी तुम्हाला हे लेखन YouTube मार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. कृपया या साधनेचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा व इतरांपर्यंत पण पोहोचवावं व इतरांचे पण जीवन सुंदर बनवावे ही नम्र विनंती. नमस्कार. आपण आता पहिल्या लेखांकाला सुरुवात करूया. बऱ्याच दिवसांनी ताई आपल्या भेटीला आल्या आहेत. मध्यंतरी दुसऱ्या विषयांवर लिखाण चालू होते. नामस्मरणावर 3 वर्षांपूर्वी ताईंनी लेख लिहिला होता. त्यानंतर अनेकांनी ताईंना शंका विचारल्या. त्यांना मार्गदर्शन करत होतेच, पण एकेकाला सांगण्यापेक्षा आपणच या विषयावर का लिहू नये हा विचार मनात घोळू लागला. मनाची सारखी चलबिचल होऊ लागली. या विषयावर लिहिण्या इतकी आपली पात्रता आहे का याविषयी मनात संभ्रम होता. ज्यांना मार्गदर्शन केले त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मनातल्या शंकाकुशकांना पूर्णविराम मिळाला. ताईंचा स्वतःचाही नामस्मरणाचा अनुभव होताच. मग ताईंचं ठरलं की लिहायचंच. नामस्मरणावर आतापर्यंत अनेक संतांनी प्रवचने दिली आहेत, पण सर्वात भरीव प्रचार गोंदवलेकर महाराज, बेलसरे गुरुजी, सद्गुरू वामनराव पै या त्रयींनी केला. या सर्वांची पुस्तके वाचूनही ताईंना नामस्मरण नक्की कसे करावे याची नेमकी दिशा सापडत नव्हती. अचानक वाचनालयात कामत यांचं नाम जपाचे महत्त्व हे पुस्तक सापडले. ताईंनी ते एका बैठकीतच वाचून काढले आणि ताईंना या विषयाची नेमकी दिशा सापडली. हो, करायचंच नामस्मरण ठरलं आपलं. मनाशी एक निर्धार केला आणि नामस्मरणावर सुरुवात केली. करायला काय हरकत आहे? जमलं तर जमलं, नाहीतर सोडून दिलं. इथपासून सुरू झालेला हा प्रवास नाही. आता मेले तरी नाम घेणं सोडणार नाही इथपर्यंत कधी येऊन ठेपला ताईंचे ताईंनाच कळले नाही. आता तर नाम श्वासात भिनलंय. सकाळी उठल्यावर पहिलं तोंडात नामच येतं. अनेक चमत्कार अनुभवले. या प्रवासात जोडीला अनेक साधनाही केल्या. त्यात नामस्मरण ही नंबर 1 साधना आहे. त्याबद्दल खात्रीच पटली. तर करूया आपण नामस्मरणावर चर्चा. कामत यांच्या पुस्तकाचा ताईंनी उल्लेख केला होता. या पुस्तकाबद्दल अनेकांनी चौकशी केली आहे. हे पुस्तक ढवळे प्रकाशनाचं आहे. छपाई खूप जुनी आहे. कामतांनी नामचिंतामणी या नावाचं अजून एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी नामस्मरणामुळे साधकांना आलेले अनुभव लिहिले आहेत. इतके अनुभव वाचल्यामुळे आपलं नामस्मरणही फेल जाणार नाही याची आपल्याला खात्री वाटू लागते आणि नामस्मरणाच्या होडीत आपण बसतो. हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. नाम जपाचे महत्त्व. या पुस्तकात नामस्मरणाचे फायदे आणि ते किती करावं याबद्दल साधयंत माहिती आहे. सद्गुरू वामनराव पै यांनीही या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. ही दोन्ही पुस्तके संग्रही ठेवावी अशीच आहे. कामतांचा कालखंड हा स्वातंत्र्योत्तर काळातला आहे. आता ही पुस्तके मिळत असतील की नाही शंकाच आहे. सर्वांनी आग्रह केला तर ढवळे प्रकाशन पुन्हा ही पुस्तके छापतीलही. आता नामस्मरणाबद्दल बोलूया. नामस्मरण हे कलियुगातील सर्व प्रापंचिक दुःखांवर उतारा आहे. आधीच्या युगात यज्ञ, होम, हवन, मंत्र, पठण, अनुष्ठान हे सतत होत राहायचं. लोकांचा कल सात्विकतेकडे जास्त होता. जसजसे युग बदलत गेले साधना कमी होत गेल्या. सत्वगुण कमी होऊन रजो तमो गुणांची वृद्धी होऊ लागली. परिणामी साधनेतली फलश्रुतीही कमी होत गेली. मंत्रपठण, स्तोत्रे, श्लोक हे नुसते शब्द बापुडवाने राहिले. लोकांचा अध्यात्मावरचा विश्वास उडू लागला. आता तर घोर कलियुग आले आहे. शिष्टाचार म्हणजेच भ्रष्टाचार का, की भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे असा लोकांना प्रश्न पडतो आहे. अशा या घोर कलियुगात करे तो क्या करे. तर नामस्मरण हा 101% उपाय संतांनी सांगितला आहे. तुम्हाला श्लोक मंत्र म्हणायचा कंटाळा येतो ना? ओके, नो प्रॉब्लेम. देवाचं नाव घेत राहा. कसंही घ्या.
झोपून घ्या, बसून घ्या, उभं राहून घ्या, काम करता करता घ्या, पण घ्या. काय म्हणतात, देवावर फारसा विश्वास नाही, हरकत नाही. तुम्ही तरीही नाव घेत राहिलात तरी देव तुम्हाला तारीलच. प्रयत्न तर करून बघा. संतांनी नामस्मरण हा भवरोगांवरचा उतारा आहे असे वेळोवेळी म्हटले आहे. पहिल्या लेखापासूनच सर्वांना उत्सुकता आहे याची मला कल्पना आहे. कधी नामस्मरणाचे लेख मी वाचून काढतोय असंही सर्वांना झालं आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी द्यायला बांधील आहे. पण म्हणून भरा 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 लिहा ही आज्ञा मी कशी पाळू शकेन? एक लेख वाचायला 5 मिनिटेही लागत नाहीत, पण लिहिणाऱ्याला वेळेची मर्यादा असतेच. टाईप करायला तर अजून जास्त वेळ लागतो. हा विषय आपण अभ्यासाला घेतलाय. श्रद्धा ठेवलीत तशी सबुरीही ठेवा. कोणताही मुद्दा दुर्लक्षित होणार नाही याची मला काळजी घ्यायची आहे. प्रत्येक मुद्द्यावर चर्चा तर होणारच, तेव्हा श्रद्धा आणि सबुरी दोन्हीही जवळ ठेवा. सुरुवातीचे लेख लगेच वाचून होतील, तर नंतर तुम्हाला लेख परत परत ऐकावे लागणार आहेत. प्रॅक्टिकलमध्ये उतरावं लागणार आहे. तेव्हा शांतपणे घ्या आणि उद्याचा लेखांक ऐकायला तयार राहा. श्री स्वामी समर्थ.